संजय दत्तचा नवा सिनेमा आखरी सवालचा टीजर आणि पोस्टर आता वादग्रस्त ठरलंय। गांधींची हत्या, बाबरी मशीद आणि आणीबाणी या सगळ्या मागे RSS होती का? संजय दत्तच्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये खळबळजनक सवाल उपस्थित झालाय। संजय दत्तच्या सिनेमाच्या ट्रेलरमुळे आता उत्सुकता वाढली आहे, पण नव्या वादालाही आता निमंत्रण मिळालंय। दुसरीकडे या ट्रेलरमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। द्रौपदी के पिता थे, द्रोणाचार्य को मारना चाहते थे, इसीलिए उन्होंने अपने पुत्र धृष्टद्युम्न को तैयार किया। जानते थे कि आचार्य को मानना आसान नहीं, और वो स्वयं गुरु के पास गए और कहा कि मुझे अपना शिष्य बनाइए ताकि मैं आपको मार सकूं। द्रोणाचार्य ने ये जानकर भी उसे सब कुछ सिखा दिया। सर, मैं RSS के इतिहास पे एक थीसिस लिखना चाहता हूँ ऑन द 100 years of RSS। तुमको ये भी पता है संघ की स्थापना किसने की? डॉक्टर केशवराव बलिराम हेडगेवार। Bombs only know one thing. Boom. इस बार सवाल है सर, जवाब देना पड़ेगा। Ladies and gentlemen, Sangh proclaims to be the world's largest voluntary organization, RSS, जिसे सरकार ने बैन किया था। वो संगठन एंटी नेशनल नहीं है तो फिर क्या है? Justify the actions of the RSS committed on the day of the demolition of the Babri Masjid. Just say a yes or no. अखंड भारत। स्वयं सेवक के दिल में शंका नहीं, शंकर बसते हैं। द्रौपदी के पिता थे। थेट आपण या निमित्तानं सवाल उपस्थित होत आहेत, त्याबद्दल चर्चा करूया। आपल्यासोबत पुढारीचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर आहेत। सर, एकदम महत्त्वाचा प्रश्न अत्यंत, की ही पब्लिसिटी आहे, निगेटिव्ह पब्लिसिटी आहे की कॉन्ट्रोवर्सी आहे? कारण स्वतः निर्माता संजय दत्त आहे, अभिजित वारंग त्याचे दिग्दर्शक आहेत। ऋषी, आपण पाहिलं की सध्या गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये ज्या पद्धतीच्या सिनेमांची लाट सॉर्ट ऑफ आलेली आहे, तर त्यातलाच हा एक सिनेमा म्हणता येईल। अत्यंत मोठी मोठी नावं यासोबत जोडल्या गेलेली आहेत आणि आपल्याला हा ट्रेलरची एक झलक पाहिली आणि आज संजय दत्तनं ट्विट केल्यामुळं पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला। ट्रेलर टीजर हा साधारणतः 2 आठवड्यांपूर्वीच आलेला आहे। 1 कोटींपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिलासुद्धा आहे आणि आपल्याला थीम साधारणतः लक्षात येते। RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्त संघ बॉलिवूडच्या कलाकारांसोबत एक वेगळ्या पद्धतीचं नातं पुन्हा एकदा आपलं जोडू पाहत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत जाण्याचा प्रयत्न करतं। हे आपल्याला मुंबईतल्या कार्यक्रमात सुद्धा दिसून आलं। इथं अनेक बॉलिवूड कलाकार, दिग्गज कलाकार आले, त्यांनी संघाच्या कामाची तारीफ केलेली सुद्धा आपण पाहिली आणि त्याचाच एक भाग पुढचा म्हणजे आता संघाबद्दल ज्या शंका, जे प्रश्न, ज्या पद्धतीची किलमिश ही आपण गेले अनेक दशकं ऐकत आलेलो आहोत, तर त्याचं उत्तर देण्यासाठी एक माध्यम वापरलं गेलेलं आहे, ते म्हणजे बॉलिवूडची ही सॉर्ट ऑफ मसाला फिल्म म्हणतात। आता हा शब्द अनेकांना आवडत नाही, दुसरा न आवडणारा शब्द म्हणजे प्रोपोगंडा फिल्म, पण कदाचित संघानं हे माध्यम निवडलं असेल आणि त्यातनं या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला असेल। हा प्रयत्न आपण ऋषी याच्या आधीसुद्धा काश्मीर फाईल्स असेल, केरला स्टोरी असेल किंवा ताश्कंद फाईल्स असेल, अशा सिनेमांमधनं पण एक घटना घेऊन, कॉन्स्पिरसी थेरीज घेऊन त्याच्यामधनं प्रश्नांची उकल, प्रश्नांची एक वेगळ्या पद्धतीनं, किंवा बुद्धा इन ट्रॅफिक जामसारखा प्रश्न असेल, अर्बन नक्षलवादात वर प्रश्न विचारणारा, असं आपण पाहिलेलं आहे। आणि अलीकडचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्याने पूर्ण गणितं बदलून टाकली बॉलिवूडची सिनेमाची, ती म्हणजे धुरंधर आणि धुरंधरचे दोन्हीही भाग। 3000 कोटींपेक्षा जास्त गल्ला केला आहे ऋषी या सिनेमानं आणि त्याचाच कुठंतरी एक भाग म्हणून आपल्याला या संजय दत्तच्या सिनेमाकडे बघावं लागेल। स्वतः संजय दत्त यात अभिनय करतोय, तोच याचा निर्मातासुद्धा आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं नाव निर्माता म्हणजे ते अमिताभ बच्चनचे व्याही असलेले नंदा परिवारसुद्धा आपल्याला दिसतोय। त्यामुळे सिनेमात काय असेल याचा थोडासा अंदाज आपल्याला हा टीजर ट्रेलर बघून येतो
ज्या पद्धतीची लाट आत्ता देशात आहे त्याच लाटेवर आरूढ स्वार होण्याचा प्रयत्न म्हणजे हा सिनेमा असू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच हा शेवटचा शब्द महत्वाचा आहे. या लाटेवर आरूढ होण्याचा हा प्रयत्न असू शकतो.